चलूया मैदानाकडं, जिथं सामना रंगताना आपण पाहतोय कुंभडभुजे आणि बिलपाडा या दोन संघादरम्यान सलामीची जोडी बिलपाडा संघाची आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रसाद पाटील आणि सौरभ पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली बिलपाडा संघाची. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024 आज दिवस दुसरा आणि दुसरी लढत आपल्या समोर येते. वैदिक पहिलं, सांघिक पहिलं षटक कुंभडभुजे संघाकडून विनोद भगत गोलंदाजीसाठी येतोय. सामन्याला मात्र सुरुवात होईल. पंच या सामन्यासाठी ऑफिशियल्स पंच बघतोय आपण सूरज घरत आणि लालचंदजी गावण सर, हे दोन ऑफिशियल्स या मॅचसाठी आपण मैदानामध्ये पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय विनोद भगत. नक्कीच पंचांचा इशारा येतोय वाईटचा. एक अव्हांतर धावसंख्येनं स्कोर कार्डला सुरुवात होते, धावसंख्येला सुरुवात होतोय. श्री गणेशा केला जातोय तो बेलपाडा संघाच्या. वाईटच्या स्वरूपात एक अव्हांतर धावसंख्येनं धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1. धावफलकाला मात्र सुरुवात झाली आहे ती बेलपाडा संघाच्या. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तदनंतर मात्र विनोद पाटीलला दाखवलाय पहिल्या चेंडूवरती सीमा रेषा पलीकडे पाठवून दिलाय. मोठा फटका. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना 8 धावसंख्या धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती येतोय सौरभ पाटील. विनोदचा हा चेंडू नक्कीच शरीरावरती आदळला जातोय. पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण बघतोय विनोद याचं टोटल धावसंख्या आहे धावफलकावरती 9. एक षटकार वगळता आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली 3 चेंडूंवरती. एक षटकार जवळ तदनंतर मात्र 22च्या स्वरूपात, तदनंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली गेली. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक विनोद हाताळतोय कुंभडभुजे संघाकडून. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे ती 9. फलंदाज विनोद. परत एकदा नक्कीच फलंदाज प्रसाद पाटीलच्या माध्यमातून विनोदच्या या चेंडूवरती नक्कीच षटकार येतोय. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकते. टोटल आपण पाहतोय 15 धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना इथून मात्र विनोद भगतच्या गोलंदाजीचा नक्कीच चांगला खरपूस समाचार घेत असताना हे फलंदाज आपण पाहतोय की अतिरिक्त उचली घेणारे चेंडू पण आमच्याकडे वळतील. वाईटचा इशारा येतो. एक परत एकदा अव्हांतर धावसंख्येनं भर पडेल स्कोर कार्डमध्ये. आपण पाहतोय टोटल 16 धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ. आजच्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहतोय कुंभडभुजे विपक्ष बेलपाडा या दोन संघादरम्यान. कुंभडभुजे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं बेलपाडा संघाला. आपण पाहतोय पहिलं षटक विनोद भगत याचं आणि या चेंडूवरती एक सिंगल रन ऍड केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 17. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. पहिलं षटक मार्गस्थ असताना विनोद याचा आपण पाहतोय. हा चेंडू नक्कीच वेगवान चेंडू होता. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट चेंडू येते, निर्धाव चेंडू. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. प्रथम फलंदाजी वाटायला आलेली असताना बेलपाडा संघ आतापर्यंत पोहोचलाय तो 17 या धावसंख्येवरती.
पहिल्या षटकाच्या समाप्तीवर आपण धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 17 धावसंख्या धावफलकावरती आली म्हणजे नक्कीच चांगली सुरुवात बेलपाडा संघासाठी झाली आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय त्यांची प्रसाद पाटील आणि सौरभ पाटील अशी सलामीची जोडी. वैदिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज आदित्य हा गोलंदाज आलाय. पहिला चेंडू नक्कीच अवांतर आलाय वाईटच्या स्वरूपात. एक स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 18 धावसंख्या धावफलकावरती. दुसरं षटक आदित्य साकारतोय. तर मात्र नक्कीच वुडलँड स्पॉटवर टेक ऑफ घेणारा चेंडू उसली होती. बॅट चेंडूचा संपर्क झाला. निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट चेंडू येतोय. आदित्यचा कमबॅक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नक्कीच अवांतर फेकला. तदनंतर मात्र लेंथ आणि लाईन पारखली आणि त्याच निर्धाव चेंडू फेकण्यात यश आले आदित्यला. नक्कीच या चेंडूवरती चांगला फटका जरूर आहे. कडा प्रहार कव्हर रिझन मध्ये जातोय. चेंडू सीमा पार षटकारासाठी मिळतील धावा 6. नक्कीच या 6 धावसंख्येने संघ मात्र पुढे सरकेल. तो बेलपाडा संघ टोटल धावसंख्या आपण पाहतोय प्रथम फलंदाजी वाटाळलेली असताना चांगली सुरुवात मात्र झाली आहे. टोटल धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. दुसरं षटक मार्गस्थ आहे आदित्यचं. 24 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. गोलंदाज आदित्यला आपण पाहतोय दुसरं षटक हाताळत असताना. किसाही वेगवान चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. वाईटचा एक अवांतर धावसंख्येनं स्कोर कार्ड मध्ये भर होईल. टोटल धावसंख्या 1 न पुढे सरकेल. टोटल पाहतोय 25 या आकड्यावरती पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करताना आपण संघ पाहतोय तो बेलपाडा संघ. तर कुंभडभुज संघ गोलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता कुंभडभुज संघानं. इथून मात्र या चेंडूवरती प्रसाद पाटील परत एकदा आसमान दाखवलंय ते गोलंदाज आदित्यला. या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या 6 न पुढे सरकते. टोटल धावसंख्या 31 धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या साहाय्याने लगावली गेली. किचाही फुलटॉस होता परंतु सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तदनंतर मात्र एक सिंगल ऍड केली जाईल धावफलकावरती. आपण पाहतोय आदित्यच्या या गोलंदाजीवरती दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत धावसंख्या पाहतोय आपण बेलपाडा संघाची धावफलकावर 32 धावसंख्या धावफलकावरती. अजूनही गोलंदाजी मार्गावर सज्ज. परत एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु त्यांना पाठवलाय सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. या षटकाराच्या साहाय्यानं 6 न धावसंख्या पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय नक्कीच आदित्य हा गोलंदाज मात्र इथं मागडा ठरत असताना आपण पाहतोय 38 धावसंख्या धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे कुंभडभुज संघाकडून. आदित्य हा गोलंदाज आला होता. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या गोलंदाजीवरती मिळवलेत या 2 फलंदाजांनी. आपण पाहतोय फलंदाज प्रसाद आणि सौरभ यांनी ही चेंडू नक्कीच थोडा बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तद्वर मात्र एक सिंगल मात्र मिळवली जाईल. एक सिंगल ना मात्र धावफलक खालता ठेवला जातोय आणि इथून मात्र 2 षटकाच्या समाप्तीवर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी वाटाळलेली असताना बेलपाडा संघाची धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावली गेली. 39 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय आणि एकही फलंदाज गमावला नाही. ही मात्र जमेची बाजू असेल ती बेलपाडा संघासाठी. 2 षटकाच्या समाप्तीवर आपण पाहतोय 39 धावसंख्यामध्ये चांगली धावगती राखण्याचं काम या 2 फलंदाजांच्या माध्यमातून झालंय. सलामीची जोडी इथून मात्र चांगली कामगिरी करते बेलपाडा संघासाठी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावसंख्येचं षटक विनोद भगत नातळलं होतं. तदनंतर मात्र 22 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं ते आदित्य. बराचसा मागडा ठरला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. नक्कीच नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला कुंभडभुज संघानं. तदनंतर मात्र गोलंदाज मागडे ठरताना दिसलेत या 2 षटकांमध्ये. आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024 मधील आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहतोय. कुंभडभुजे विपक्ष बेलपाडा. विनोद भगत आलेत परत एकदा गोलंदाजीसाठी. या चेंडूवरती नक्कीच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूवरती नक्कीच
चौकारानं स्वागत केले दुसऱ्या षटकामध्ये विनोदचं. या चौकाराच्या साह्यानं टोटल धावसंख्या आपण पाहतोय 43. 43 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज विनोद ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं 17 धावसंख्या खर्ची केल्या होत्या. तदनंतर मात्र या चेंडूवरती चांगला वेगवान चेंडू यू मिस आय डेफिनेटली हे तिथून मात्र त्रिफल उद्ध्वस्त केलाय. फलंदाज सौरभ पाटीलला मात्र बाद केलंय. सौरभ पाटीलला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय विनोद भगतनं. नक्कीच चांगली फलंदाजी होत होती या दोन फलंदाजांपैकी सौरभ पाटील मात्र इथं बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आशिष कडू. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बेलपाडा संघाचा मैदानामध्ये इन झालाय आशिष कडू. विनोद भगतला आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. तिसरं षटक हाताळत असताना इथून मात्र परत एकदा बॅटची कडा घेतली जरूर होती, परंतु लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा आलाय. सूरज घरात आपण पाहतोय पंच या सामन्यासाठी आणि एकीकडे लालचंदजी गावण यांना एक लेग बायच्या स्वरूपात टोटल धावसंख्या ऍड केली जाईल. पाहतोय आपण स्कोर कार्ड वरती 44 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. ती प्रथम फलंदाजी करत असणारा बेलपाडा संघ आपण पाहतोय. एक गडी जरूर गमावलाय. तदनंतर मात्र सावरण्याचं काम केलं जाईल का या दोन फलंदाजांच्या माध्यमातून ते पाहायचं आहे. विनोद भगतचा पुढचा चेंडू नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय चेंडू. निर्धाव चेंडू आलाय बऱ्याच अवधीनंतर का होईना, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. तिसरं षटक मार्गस्थ आहे विनोद भगत याचा आपण पाहतोय आणि या सामना करतोय सलामी मिळालेला फलंदाज प्रसाद यानं चांगली सुरुवात केली होती, परंतु या चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय. नक्कीच विनोद भगतला मात्र पाठवून दिलंय ते सीमारेषा पलीकडे षटकारासाठी आणि 6 धावसंख्येनं संघ पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 50 धावसंख्या. अर्धशतक मात्र लगावलं गेलंय. ते बेलपाडा संघात चांगली सुरुवात आणि दमदार सुरुवात मात्र करून दिली या फलंदाजांनी. आतापर्यंत आपण पाहतोय प्रसाद पाटील 10 चेंडू आणि 32 धावांवरती खेळतोय. सलामी आलेला फलंदाज प्रसाद पाटीलनं मात्र आपल्या संघासाठी दमदार सुरुवात करून दिली आहे. धावसंख्या टोटल आपण पाहतोय 50. बेलपाडा संघानं प्रथम फलंदाजी करत असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे विनोद भगत याचा. याही चेंडूवरती नक्कीच नाट्यिक तमाशा देख याही चेंडूवरती मोठा फटका मिड ऑन रिझन मध्ये क्लिअर करतोय तो प्रसाद पाटीलच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टोटल धावसंख्या आपण पाहतोय ती 56 धावसंख्या धावफलकावरती. तीन षटकाच्या समाप्ती अखेर आपण धावसंख्या पाहतोय. प्रथम फलंदाजी वाटाळलेले असताना बेलपाडा संघानं आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे 56 धावसंख्या धावफलकावरती. नक्कीच बॉलिंग अनालिसिस जर आपण पाहिलं विनोद भगतनं पहिलं षटक फेकलं त्यामध्ये 17 धावसंख्या. तदनंतर मात्र आदित्य आले त्यांनी 22 धावसंख्या खर्ची केल्या. तदनंतर विनोद भगतचं हे षटक राहिलं 17 धावसंख्येचं षटक राहिलं आणि टोटल धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्ती अखेर बेलपाडा संघाची आतापर्यंत 56 धावसंख्या धावफलकावरती. 3 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण पाहतोय 56. कोंबडभुजे विपक्ष बेलपाडा अशी ही लढत. कोंबडभुजे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला होता, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं बेलपाडा संघाला. बेलपाडा संघाचं आपण पाहिलं चांगलं सुरुवात दमदार सुरुवात मात्र पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहतोय मनोज भगत गोलंदाजीसाठी आले चौथं षटक फेकण्यासाठी. पहिला चेंडू मात्र नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू मनोज भगत यांनी निर्धाव चेंडू फेकलाय. नक्कीच हा चेंडू नक्कीच पंच बोलतील आमच्याकडं. वाईटचा इशारा. एक आव्हान धावसंख्येनं धावसंख्येत भर पडेल. टोटल आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 57 ऑन स्कोर कार्ड. 57 धावसंख्या धावफलकावरती. आणि मनोज भगतचा हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू होता. यष्टीरक्षकाला मात्र चेंडू
सापडला नाहीये त्याचं नक्कीच बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल, लेग बाईच्या स्वरूपात ऍड केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड होती 58 धावसंख्या. चौथं षटक पाहतोय आपण मनोज भगत हाताळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर वाईड, तदनंतर मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल ऍड केली गेली धावफलकावरती. हा चेंडू नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर वाईडच्या आशेनं अशाभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं गेलं, परंतु लाईन अँड लेंथ चेक केली गेली सूरज यांच्या माध्यमातून आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता एक यशस्वी निर्धाव चेंडू फेकण्याचं यश मिळालंय ते मनोज भगत यांना आपण पाहतोय. चौथं षटक हाताळत आहेत कुंभडभुजे संघाकडून खेळत असताना. नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे चौथ्या षटकामध्ये. परत एकदा फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल मात्र वसूल केला गेला. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आणि टोटल धावसंख्या मात्र 6 न पुढे सरकते आपण पाहतोय. स्कोर कार्ड 64 या धावसंख्येवरती पोहोचतोय बेलपाडा संघ. नक्कीच फलंदाजी करताना प्रसाद पाटीलनं मात्र अक्षरशः धुमाकूल माजवलाय तो या खारकोपरच्या मैदानावरती. हाही नक्कीच प्रसाद पाटील याची इथं अर्धशतकी खेळी पूर्ण झाली आणि या षटकाराच्या साईन टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहतोय 70 धावसंख्या धावफलकावरती. नक्कीच बॅट वरती करून करायचं आहे. जोरदार फलंदाजी मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. कालच्याही दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच हा चेंडू योगेश भगत गॅरो वाशीगाव संघाचा त्यानेही 50+ केली होती, परंतु वाशीगाव संघ या स्पर्धेतून बाहेर झाला. तदनंतर मात्र आजच्या दिवसामध्ये पाहतोय बेलपाडा संघाचा प्रसाद पाटील 50 धावसंख्या कंप्लीट केली आहे. नक्कीच विनंती असेल त्याला की आपण बॅट उंची करून चांगली धुवाधार फलंदाजी दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. बेलपाडा संघाचा प्रसाद पाटील मात्र इथं बरसतोय. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित ही स्पर्धा अध्यक्ष चषक 2024 आणि या स्पर्धेमधील दुसरा सामना आजच्या दिवसामधील आपण पाहतोय. कुंभडभुजे विपक्ष बेलपाडा. कुंभडभुजे संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. तदनंतर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावा जमवल्यात त्या बेलपाडा संघानं. टोटल पाहतोय आपण 70 धावसंख्या 4 षटकाच्या समाप्ती अखेर 70 धावसंख्या धावफलकावरती. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक फेकण्यासाठी करण गोलंदाजी मार्गावर येतात. करणचा सामना करेल नक्कीच. हा पहिला चेंडू समजला नाहीये आशिष कडू याला. निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच एकीकडे प्रसाद पाटील स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये असतील. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे. टार्गेट सेट केलं जाणार हे षटक. आतापर्यंत 70 धावा उभारल्या गेल्यात आपण पाहतोय. गोलंदाज करण नक्कीच इथून मात्र हा चांगला दर्जेदार असा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आशिषच्या बॅट मधून षटकार येतोय आणि टोटल धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 76. कालच्या दिवसापासून हाय स्कोर मात्र केला गेलाय तो बेलपाडा संघाकडून. नक्कीच चांगली फलंदाजी होत असताना करणचा पुढचा चेंडू नक्कीच चांगला चेंडू राहिला. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही तर पूर्णपणे बीट केलं गेलं आशिष कडू यांना. षटकार मारल्यानंतर मात्र कमबॅक करून केलं गेलंय ते करण कोहली यांच्या माध्यमातून. पहिला निर्धाव चेंडू, तदनंतर षटकार, तदनंतर मात्र निर्धाव चेंडू, म्हणजे उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजून पूर्वार्धातील बाकी असेल. चेंडूवरती नक्कीच परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एक धाव नक्कीच मिळवली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय बेलपाडा संघाची प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 77 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 15 चेंडू 50 धावांची खेळी करणारा प्रसाद पाटीलला आपण पाहू शकतोय. 15 चेंडू 50 धावसंख्येची खेळी केली. कालच्या दिवसामध्ये नक्कीच गॅरोची खेळी राहिली, पण आजच्या दिवसामध्ये नक्कीच प्रसाद पाटीलनं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा चेंडू नक्कीच ब्लॉक कॉल यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलात. शेवटचा एक चेंडू बाकी असेल पूर्वार्धातील. करण कोहली याच्या कोठ्यातील एक चेंडू शिल्लक. 5वं षटक फेकत असताना प्रसाद पाटीलला मात्र या चेंडूवरती थांबवलं गेलं, परंतु अजूनही एक चेंडू बाकी आहे. कुठलं टार्गेट सेट केलं जाईल आतापर्यंत पाहतोय आपण. 77 धावसंख्या धावफलकावरती आहे. परत एकदा नक्कीच प्रसाद पाटीलचा तडाखा पाहायला मिळतोय. करण कोहली याच्या शेवटच्या चेंडूवरती मिळालेला हा षटकार नक्कीच धावसंख्या 6 देऊन जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 83 आणि कुंभडभुजे संघाला
5 षटकामध्ये जमवायच्या त्या 84 धावा कंपल्सरी चेसिंग असं या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024 ही स्पर्धा बंटी घरत यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना कोंबडभुजे विपक्ष बेलपाडा खेळवला जातोय. यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना बेलपाडा संघाच्या या फलंदाजांनी केलेली ही बहारदार खेळी आपण पाहतोय. टोटल 5 षटकांमध्ये तब्बल 83 धावसंख्या जमवल्या, तर 84 धावांचं मोठं आव्हान मात्र कुंभडभुजे संघासमोर ठेवलं गेलंय. ते कशा रीतीनं पेललं जाईल कुंभडभुजे संघाकडून की डिफेंड केलं जाईल बेलपाडा संघाच्या या गोलंदाजाकडून ते मात्र पाहायचं आहे. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं प्रसाद पाटील या फलंदाजाला बरसताना तब्बल 9 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि चांगली बहारदार खेळी मात्र त्याच्या माध्यमातून साकारली गेली. तर उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहात 84 धावांचा पाठलाग कसा केला जाईल आणि कशा रीतीने डिफेंड केला जाईल. या धावता वर्णन ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय वैभवजी बोपी सर हरिग्राम यांना. थँक्यू व्हेरी मच. चला मॅच सुरू करूया आपण. सुयोग कोहली याचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. 5 षटकामध्ये 84 धावांचं टार्गेट आहे. धावांचं भलं मोठं डोंगर उभं केलंय. पहिलाच बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय. खूप हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षकापासून फार दूर राहिलाय. थोडंसं जज केलं जातं एक्झॅक्टली बॉल कुठे आहे. रनिंग बिटवीन द विकेट महत्व ज्याला दिलं जाईल. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. पहिलं सत्र अतिशय सुंदर राहिलं. काय दमदार बॅटिंग. खरं तर प्रसाद पाटीलची 9 षटकारांचा समावेश राहिला आहे त्या इनिंग मध्ये आणि फक्त 2 सिंगल. 17 बॉल त्यांनी खेळून काढले आणि 56 धावांची वैयक्तिक खेळी अर्धशतकी खेळी, जे दुसरं अर्धशतक होतं या टुर्नामेंटचं. बाउन्सर अटेम्प्ट केलाय. ते शॉर्ट अँड पुल साठी जायचं होतं परंतु पॅटर्न बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाहीये. डॉट बॉल. सलामीच्या भूमिकेमध्ये मनोज भगत 2 बॉल आणि 2 रन्स त्याने वैयक्तिक आपल्या बॅट मधून उभारले. शुभम कोहलीला नासक एंड कडे आपण बघतोय. सनी ठाकूर हा फटका यावेळेस काही केली जाणार नाही. हाय अँड हँडसम षटकार. ही फटकेबाजी निरंतर सुरू ठेवावी लागेल.
इतिहास साक्षी आहे, जेव्हा पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतक येतो तेव्हा त्याला तोडीस तोड म्हणून सेकंड इनिंग मध्ये देखील अनेक वेळा आपण अशाच बहारदार मोठमोठ्या इनिंग तुम्हाला बघायला मिळतात. काल योगेश भगत अर्धशतक आणि हा देखील तेवढाच चांगला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरील बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक सेकंड सिक्स. मनोज भगत आपल्या आक्रमक इरादे स्पष्ट करीत असताना क्रिकेटमध्ये जिद्द चिकाटी महत्वाची असे म्हटलं जातं की टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलं तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि या गोष्टी सोप्या करण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये सुरू झालाय. मनोज भगतनं आपले आक्रमक इरादे आणि त्यासोबत या मॅच मध्ये आपण बघू शकता आपल्या स्वतःला सिद्ध करत असताना बॉलर सनी ठाकूर आक्रमण यावेळेस चांगली लेन फुलर लेनचा वापर झाला. फुटवर्क अजिबात नव्हता. मनोज भगत नाराज आहे. त्यांना माहिती होतं की थोडंसं जर आपण स्वतःला ट्रेस केलं असतं तर खरं तर हा बॉल फुलटॉस मध्ये देखील कन्वर्ट करता आला असता, परंतु होऊन गेलेल्या गोष्टीवर फक्त विचार विनिमय आपण करू शकतो, त्या बदलू शकत जात नाही. रनवे मध्ये थोडंसं अडथळा सनी ठाकूर थोडंसं अंडर प्रेशर. 14 धावा आतापर्यंत खर्च झाले त्या ओव्हर मध्ये. 16.80 चा रिक्वायर रन रेट आहे. हो फुलटॉस आहे परंतु एलिव्हेशन कमी आहे. हो कॅच वर येण्याचा प्रयत्न केला होता आणि याचा प्रयत्नामध्ये आणि म्हणून तर म्हटलं जातं की तेलही गेलं आणि तूपही गेलं. हाती आलं धोपाटणं, कारण एक चुकीचा निर्णय महागडा ठरू शकतो. पहिल्यांदा डिसाइड केलं की जेलवर जायचं आणि नंतर निर्णय मागे घेतला आणि तोपर्यंत फार विलंब झाला होता आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी रन मिळती 4. संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये रिक्वायर रन रेट पेक्षा करंट रन रेट हे जास्त दिसतंय, कारण रिक्वायर रन रेट होतं 16.80 आणि करंट रन रेट 18.00. त्यामुळे चांगली सुरुवात झाली आहे कोंबडभुजाच्या दृष्टिकोनातून. बिनबाद 18. मनोज भगत यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली तेवढी चांगली साथ शुभम कोहलीला द्यावी लागेल. अतिशय सुंदर ही टुर्नामेंट अध्यक्ष चषक 2024. चांगला प्रतिसाद सगळ्या टीमचा, चांगला प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांचा. सुंदर ट्रॉफीज त्यासोबत लाईव्ह प्रेक्षक पण सगळं काही नीट नेटका आणि व्यवस्थित सुरेख नियोजन अलॉंग द कार्पेट खेळायचं होतं. प्रसाद पाटील स्वतः बॉलिंग साठी आलाय. पायाचा वापर करत असताना फुटबॉल स्टाईल ने त्याने बॉलला स्टॉप केल्यानंतर रिसीव्ह विकेट किपरने केलाय. 1 रन मिळेल. स्ट्राइक रोटेशन होईल. माहिती टीम बेलफाडाला की या मॅच मध्ये सिंगल डबल गेला इतका फारसा फरक या मॅच मध्ये पडणार नाही. जरी 10-12 रन प्रत्येक ओव्हर मध्ये गेल्या तरी मॅच जिंकता येईल, परंतु षटकार चौकारांची आतिषबाजी होत राहिली तर मॅच आपल्यापासून दूर जाऊ शकते. त्यामुळे आत्ताच नो बॉलचा प्रतीक्षा होती एक चांगल्या बॉलची, परंतु हा नो बॉल पंचांनी केलाय डिक्लेअर आणि त्यासोबत 2 रन इथे पूर्ण केले जातील. म्हणजे 1+2 अशा 3 धावा, 2 धावा बॅट्समनच्या कोठ्यामध्ये, 3 धावा सांघिक कोठ्यामध्ये आणि आता नेक्स्ट बॉल असे फ्री हिट. प्रसाद पाटील चूक केली आणि मनोज भगत सारखे एक सेट फलंदाज झाला फ्री हिट देणं म्हणजे त्याच्यासाठी अगदी खुली संधी देण्यासारखं हे कार्य केलंय. फ्री हिट देऊन प्रसाद पाटीलला बघायचं काय होईल. चांगला फटक्या बॉल चालला. मिड विकेट फिल्डर आहे, एका टप्प्याने बॉल कलेक्ट करतील. ती बाउंड्री लाईन थोडी दूर आहे. मैदानामध्ये सगळ्यात लांब बाउंड्री लाईन आहे. डीप काव कॉर्नर ते लॉंग ऑफ आणि त्यासोबत मिड विकेट. 2 रन इथे पूर्ण झाले त्या बॉलवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मनोज भगत जेवढा सिंगल डबल कव्हर करत राहतील तोपर्यंत तेवढं थोडीशी थकान, थोडीस वीकनेस, परंतु जर फटके बॅट मधून येत राहतील तर ही वीकनेस त्यांची एनर्जी बनेल. 1 रन इथे कंप्लीट झाली. 25 वर संघ पोहोचलाय. चांगला स्टार्ट झालाय जरूर, परंतु शेवट किती चांगलं होईल बघायचं आहे.
प्रसाद पाटील अद्याप या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. हे प्लस पॉइंट राहिला आतापर्यंतच्या पहिल्या 3 बॉल मधील, परंतु 25 धावा कोंबड भुजाच्याही झालेत. सलामीला आलेली जोडी सुरक्षित अँड सेट. मनगटी ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न शुभम कोहली. जे एलिव्हेशन हवंय, जे टायमिंग हवंय, जे फुटवर्क हवंय ते मिळत नाहीये. थोडंसं नाराज आहे, थोडं विचार विनिमय केला एक्झॅक्टली काय चुकलं मागे शॉट सिलेक्शन वर, आणि त्याची आता आणखीन एक नो बॉल. जेल जरूर कॅरी केले, परंतु थ्रो येईपर्यंत एक रन इथे कंप्लीट. 2 बीमर हे जरूर लिगली असतात. खरं तर रबर बॉल मध्ये, टेनिस बॉल मध्ये असं नसतं. टेनिस बॉल मध्ये एक तुम्ही बीमर केला, दुसरा झालं तर तुम्ही त्या पूर्ण मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. परंतु रबर बॉल मध्ये एवढी मुभा दिली आले की ग्रीप मिळत नाही. तुम्हाला 2 बीमर हे माफ असतात, तिसरा माफ नसतो. परंतु हा फ्री हिट किती इझी फटका होता. मनोजचा आणखीन एक दमदार फटका, षटकार. संपूर्ण जबाबदारी उचलून धरली मनोजनं. 33 वर संघ पोहोचलाय. ये फनी मोमेंट था. चला, नो बॉलचा इशारा पंचांनी केला. वन्स अगेन फ्री हिट, 3 फ्री हिट, ज्यामध्ये एक फ्री हिट क्लिअर झालाय, एक फ्री हिट मिस झालाय. आता बघायचं या फ्री हिट वर काय घडेल. चला, हा फ्री हिट देखील मिस केला मनोजनं. ओव्हर मात्र इथे एंड होईल. प्रसाद पाटीलचं लांबलेलं आणि खूप लांबलं हे षटक राहिलं. जवळपास 3 नो बॉल आले, त्यामध्ये 2 बीमर आणि एक बाउन्सर जो खूप स्क्रीजच्या बाहेर पडला. पाणी हवंय मैदानामध्ये, कारण आज पावसानं थोडीशी विश्रांती घेतली. मागील 2 आठवडे अक्षरशः पावसाच्या सरीनं सळो की पलो करून ठेवलं होतं, आणि आज पावसाची विश्रांती. सूर्याची काही किरण आता जमिनीवर पोहोचतात. मागील 2 आठवडे असं वाटलंच नाही की सूर्य नारायणाचं दर्शनच झालं नाही. 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये होते 18 आणि या ओव्हर मध्ये झाले 16. टोटल इज इक्वल स्कोर बनला 34. लॉस्ट ऑफ 0. बॉल हवाय मैदानामध्ये, त्याची पूर्तता करावी लागेल. 12 चेंडूचा खेळ संपलाय. रन बनले 34. आता उर्वरित येणारे चेंडू आणि समीकरण 12 बॉल 18 बॉल आणि रन पाहिजेत विजयासाठी अजूनही 50. नेक्स्ट मॅच होईल सेकंड राऊंड मध्ये. पहिली मॅच 2 विनर टीम मध्ये, विजय वर्सेस पहिल्या मॅच मध्ये विनर वर्सेस विनर अशी यानंतर लढत होईल. पहिल्या मॅच मध्ये विजय संपादित केलं चिर टीमनं, आणि यामधून विजेता संघ त्यांच्या अगेन्स्ट केले. लगेचच ती मॅच सुरू होईल. ही मॅच संपल्यानंतर या 18 चेंडू नंतर. परंतु फिलहाल या मॅच मध्ये काय घडतंय बघायचंय. सादरीकरण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18. विजयासाठी अजूनही आवश्यकता ती 50 धाब्यांची. सौरभ पाटीलच्या खांद्यावर जबाबदारी. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॅटचा बॉटम एंड, टो एंड अँड विकेट डाऊन. बॅट्समन आउट होतील. शुभम कोहली मैदानामध्ये इतकंही जास्त काही ते करू शकले नाही, मोठी विकेट त्यांची ते गारद होते. पहिला झटका मिळेल, पहिला धक्का कोंबड भुजेला. मनोज भगतच्या रिस्पॉन्सिबिलिटी या मॅच मध्ये वाढलेत. म्हणतात की रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी स्वीकारणे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात कठीण गोष्ट आहे. ती पार पाडणे त्याहून चॅलेंजिंग. जबाबदारी अगदी फेकून देणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आणि ती जबाबदारी तर मनोजला घ्यावी लागेल. 7 इम्पॉर्टंट आहे. करण कोहली आलेत मैदानात. टप्पा पडले तर बॉल थोडासा लो राहिला, तेवढाच चांगला चेंडूला अगदी टॅप केलाय.
स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न. स्ट्रॅटर्जी इम्पॉर्टंट असते खेळाचा, नियमच आहे. प्रत्येक खेळामध्ये नियमच सुरुवातच होते स्ट्रॅटर्जी. तुमच्या अग्नी खेळाची रूपरेषा, तुमचे प्लॅन इम्पॉर्टंट असतात. जरी ए प्लॅन अनसक्सेसफुल झालं तरी बी प्लॅन सक्सेसफुल करण्याची क्षमता, ती धमक ही आपल्यामध्ये असली पाहिजे. संपूर्ण एक बाजू लावून धरली आहे मनोजनं. व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. जवळपास अगदी 6 ते 7 मजली जी बिल्डिंग आहे मैदानाच्या बाहेर, अगदी त्याच्या वर हा चेंडू जाऊन पडलाय. हा तर रेकॉर्डच झाला. हायेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट. क्रिस गेलची आठवण झाली. आउट ऑफ द पार्क काय असतं, स्टेडियमच्या बाहेर षटकार काय असतं. चला रन जरूर 6 मिळतील, परंतु संदेश 10पेक्षा कमी नाही. हा फ्लाइट एट पुढे पुढे आले, चूक आली, चूक झाली, जज झाला नाही हा चेंडू आणि रन मिळतील 6. षटकार. काय बॅटिंग करतायत मनोज. अफलातून. ज्या प्रसाद पाटीलनं अर्धशतकी खेळ केला, 56 धावा वैयक्तिक त्याने उभारल्या, त्याला देखील आता टेन्शन आले मैदानामध्ये की ज्या धावांचं डोंगर आपण रचलंय ते आता आव्हान सुरक्षित ठेवता येईल का. मनोज भगत नावाचं वादळ पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये, पहिल्या इनिंग मध्ये प्रसाद पाटीलचं वादळ आणि आता मनोज भगत नावाचं वादळ आलाय. 14 बॉल मध्ये 41 धावांची इनिंग. मनोज भगतची टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. 14 मध्ये पाहिजे 37. वन मोर टाइम. परंतु यावेळेस उंची जास्त, लांबी कमी आणि जे वादळ आले होते ते वादळ आता शमलंय. मनोज भगत नावाचं वादळ मैदानामध्ये शांत केलाय. ज्या खेळाडूंना विजयाचे रस्ते सोपे केले होते, दरवाजे उघडले होते, आता ते दरवाजे बंद केलेत. या विकेट सौरभ पाटीलला मिळते विकेट. चांगली फिल्डिंग, परंतु मनोज भगत दमदार बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार त्याच्याही साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ही क्रिकेटची जिद्द असतं. गुड फाईट. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं रडायचं नसतं, लढायचं असतं आणि तो लढवय्या बाणा मनोजने देखील दाखवलं. इनिंग देखील सदैव विस्मित राहील, लक्षात राहील अशी इनिंग होती. न्यू बॅट्समन आलेत. टो एंड वर चेंडू स्वतःच्या फॉलो मध्ये कलेक्ट केलाय. आता थोडस टेन्शन दूर झालंय. सौरभ पाटील चला चांगलं षटक राहिलं. सौरभचं 13 धावांचं ओव्हर राहिली. 18 चेंडूचा खेळ संपला. रन फलकावर धावा लागले 47. आता 12 मध्ये पाहिजे 37. गरज. खूप चांगली टुर्नामेंट आणि तेवढंच चांगलं मैदान. मैदान बनवताना जी रूपरेषा आहे मैदानाची, खरं तर जो डायग्राम होता तो खूप सुंदर. कारण एका बाजूने संपूर्ण पाण्याचा लोड एका बाजूने बाहेर जाईल याची दखल घेऊन हे मैदान बनवण्यात आले. त्यामुळे मैदानावर पाणी जास्त वेळ टिकत नाही, लवकर सुकतं आणि रबर बॉल खेळण्यासाठी सगळ्यात सुंदर मैदान. 1 रन कंप्लीट झाली. दुसरी साठी सनीत आलाय. थोडस चॅलेंज वाढणार आहे. 11 बॉल मध्ये 35 धावांची अजूनही आवश्यकता. या मॅचला विजयासाठी टीम कोंबूड भुजेल. आपण चॅलेंज खूप स्पीड न बॉल बॅटवर आलाय. बॅटचा स्टिकर असतो जवळपास तिथे जाऊन चेंडू धडकला. कंप्लीट झाले. सिंगल. संतुष्ट व्हावं लागेल या सिंगलवर. वेल केले नाही. क्रिकेटचं एक सूत्र असतं जो धरून चालतं. क्रिकेटला म्हणतात की एकमेका सहाय्य करू आणि अवघा धरू सुपंद. क्रिकेटमध्ये एकमेकाला तुम्ही सहाय्य करता. जेव्हा सगळ्या बाजूने जोर लावला जातो तेव्हा तुम्ही विजेते बनता. फक्त एकट्याने लढून जमत नसतं. 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन इम्पॉर्टंट असतं. मनोज भगतची विकेट जशी गेली तसं वाटत नाही की या मॅच मध्ये कोंबड भुजा या मॅच मध्ये इन होईल. परंतु जर इथून आता फटकेबाजी झाली तर या जर तरला फार दूर पाठवलं जाईल.
कारण आता 9 मध्ये पाहिजेत 9 चेंडू आणि 34 धावा. मागे मॅच मध्ये देखील अशीच होती, 10 मध्ये 34 पाहिजे होत्या. पहिल्या मॅच देखील जिथे रन डिफेन्स आल्यात आणि या मॅच मध्ये देखील आता चित्र तसं काही दिसायला लागलंय. जसं आपण आंतरराष्ट्रीय सामना बघतो, विनिंग पोल असतं, विनिंग अनालिसिस असतं, विनिंग प्रेडिक्शन असतं की कोणता संघ या मॅचला किती पर्सेंट जिंकू शकतो. आणि त्यामध्ये असं आता दिसायला लागलंय की जवळपास 95% बैलपाड्याच्या बाजूने मॅच चुकते की काय. परंतु अनेक वेळा ते प्रेडिक्शन बदलताना आपण बघतो. दक्षिण आफ्रिका भारत हा सामना विसरता येणार नाही. 90% प्रेडिक्शन होतं दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने की दक्षिण आफ्रिका तो सामना जिंकेल. फक्त 10% चान्सेस होत्या भारताकडे आणि तो सामना तिथे भारताने जिंकला. अलॉंग द कार्पेट चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली. आता काही मला वाटतं फॉर्मॅलिटी राहिले आहेत त्याच पूर्ण केल्या जात आहेत. चला चिरले टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठा समोर येऊन राहा. जसा सामना संपेल आणि ऑर्गनायझर टीम अजय हनुमान खारकोपर टीमचा तर कॉल आलाय की नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल 4 ओव्हरचा. शेवटचा षटक. राज आला बॉलिंग ट्रॅकवर. 5 ओव्हर 5 गोलंदाज. माफ करा सनी ठाकूरने 2 स्पेल हाताळलेत. फटका तर चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकाला भेदता आला नाही. 1 2 3 कॅच कलेक्ट. मागे मॅच मध्ये देखील काउंटरिंग असंच होतं परंतु या मॅच मध्ये बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा 1 कॅच पकडण्यासाठी 3 अटेम्प्ट करावे लागले. फिल्डर होते मला वाटतं सौरभ होते तिथे. 1 2 अँड लास्ट मोमेंटला गुड कलेक्ट. पाच चेंडू आणि आता 32 धावांची गरज आहे विजयासाठी. पाच चेंडूमध्ये जरी 5 षटकार आले तरी मॅच जिंकता येणार नाही. आता टीम कोंबड भुजेलम मनोजने फार दम दाखवला, रुबाब दाखवला. खूप दिवसानंतर बऱ्याच ब्रेक नंतर एक चांगली इनिंग कोंबड भुज ग्रामस्थांना बघायला मिळाली. त्यांच्या खेळाडूंना मनोज कडून बघायला मिळाली परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच अमल करतायत. 5 मध्ये 31 पाहिजेत. नवीन फलंदाज आलेत. कॅप्टन चंदू कोहली. बॉल तर खूप हवेमध्ये फ्लाय झालाय. कॅप्टन चंदू गुड कॅच. फलंदाज आउट होतील. परतावा लागेल. खूप सुंदर तिथे फिल्डिंग बघायला मिळाली. लॉंग ऑन दरम्यान फिल्डिंग करत असताना फिल्डिंग आशिष चांगली फिल्डिंग. कारण मनोज भगतचा देखील खूप सुंदर झेल. मला वाटतं एक झेल जो संधी होती तोच त्यांनी गमावला होता आणि त्यांनीच पुन्हा एकदा ती कॅच पकडली आणि आणखी एक झेल त्याच्याकडे. चला काही औपचारिकता राहिले ते पूर्ण करूया मॅच मधील पुन्हा एकदम. नेक्स्ट मॅच होईल शिरले विपक्ष विनर टीम आणि यात मात्र आता संशय राहिला नाही की बेलपाडे या मॅचला आपल्याकडे संपूर्ण या मॅचला त्याने आपल्याकडे झुकवलाय. 3 मध्ये 31 पाहिजेत. बॉलर तयार आहेत राज. सुंदर गोलंदाजी राजने केली. आता ते तोर्स मध्ये चांगली गोलंदाजी तो करू शकतो हे त्याने दाखवलं. चला या चिरले टीमचे कॅप्टन आलेत.
चला मॅच मात्र संपली आहे. या मॅच मध्ये विजय संपादन केला टीम बेलपाड्यानं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम कोंबडभुजे. आपण आलात आणि या स्पर्धेचा हिस्सा बनलात त्याबद्दल कोंबडभुजे टीम आपलं यामुळे आभार व्यक्त करू आयोजकांच्या माध्यमातून. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रतीक पाटील, प्रसाद पाटील. प्रसाद पाटीलचा अतिशय चांगला आणि झुंजार खेळ बघायला मिळाला. 17 चेंडूमध्ये 56 धावांची जबरदस्त खेळ आणि ज्यामध्ये 9 षटकार त्याने दाखवले. सुशील ठाकूर यांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण प्रसादला या सामन्याचा सामनावीराचं पारितोषिक अर्थात मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच ही ट्रॉफी प्रदान करावी. जबरदस्त